नमस्कार. आपण उपवासाला काय वेगळं करायचं हा प्रश्न असतो. कारण खिचडी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. त्यामुळे ज्यांना कंटाळा येतो त्यांच्यासाठी आणि हे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. ते बारीक गॅसवरती थोडेसे भाजून घेते. छान असं हलवत राहते. सगळीकडून भाजून घेते. जास्त भाजायचं नाही, थोडंसं भाजायचं व ते भाजून झाल्यावर काढून घेते. त्यानंतर अर्धी वाटी वरई आहे, तीही भाजून घेते. तीही बारीक गॅसवरती छान सगळीकडून भाजून घेते. थोडीशी भाजायची, जास्त नाही भाजायची. थोडी भाजून झाली का काढून घ्यायची. त्यांना थोडं छान थंड होऊन द्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं व छान बारीक करून घ्यायचं. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पावडर तयार झाली आहे छान. त्यानंतर 2 बटाटे घेते मी. उकडलेले बटाटे आहेत. त्यांचे साल काढून घेते सगळीकडून आणि साल काढून घेते. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांनाही बारीक कापून घेते. कमी जास्त आपल्या आवडीनुसार केलं तरी चालेल. आणि त्यानंतर जे बटाटे घेतले होते साल काढून त्यांना किसून घेते. बारीक किसणीने किसते, जेणेकरून छान मिक्स होईल. गरम आहे, तुम्ही गार झाल्यावरही करू शकता. श्री झोपलेला आहे त्यामुळे नंतर श्री उठला का करता येत नाही, राहून जातं. आणि त्या मिरच्या कापलेल्या होत्या त्या मी त्याच्यामध्ये घालते आणि थोडं मीठ घेते चवीनुसार. आणि जे आपण मिश्रण केलेलं आहे पावडर वरई व साबुदाण्याची, तेही त्यात घालून घेते आणि छान हाताने असं मळून घेते. हाताने मळून घेतलं म्हणजे सगळीकडे एकसारखं लागलं जातं. त्यामुळे हाताने मिक्स करून घेते चांगलं व छान असा त्याचा गोळा तयार झालेला आहे. थोडं तेल लावून घेते, तरीही परत त्याला छान मऊ करते. दिसतोय तुम्हाला छान मऊ झालेला आहे, एकसारखा झालेला आहे व तो आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. त्यामुळे मी छोटं पातेलं घेते व त्यावर असं झाकण घालून घेते. दुसरीकडे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालते आणि जे झाकून ठेवलेलं पीठ होतं ते पाहिलं मी, तर छान भिजलं होतं. त्यामुळे त्याला छान आकार देऊन घेते. आपल्याला आवडेल तो देऊ शकतो, मी असा आकार देते. सगळे असे वडे तयार झालेले आहेत आणि मध्यम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. सगळे वडे त्यात घालून घेते आणि त्यांना थोडं होऊन द्यायचं. लगेच गडबड करायची नाही, हलवायची, म्हणजे ते छान त्याला सोनेरी कलर येतो आणि छान सगळीकडून भाजले जातात. पाहिलं किती छान कलर आलेला आहे आणि छान वाटतं. उपवासाच्या रेसिपी काहीतरी वेगळं करायचं म्हणून हा छोटासा प्रयत्न. नंतर वडीजोडे तयार झालेले आहे व आपण ते काढून घ्यायचे आणि तयार आहेत उपवासाचे कुरकुरीत असे उडीद वडे. प्लीज सबस्क्राईब करा.